हे आता मी माझ्याकडे एवढे एक वाटी, मोठ्या वाटीने एक वाटी मटर होते. आता मी याची वडी दाखवणार आहे. आता मी याची भरट करून घेते, खूप बारीक नाही आणि खूप पेस्ट बी नाही, याला भरट करून वाटून घेते मी आता. हे बघा, आता मी हे मटरचे दाणे याची छान भरट करून घेतली आहे. आता त्यासाठी मी हे एवढं साहित्य घेतलेलं आहे. बेसन, रवा, तांदळाचं पीठ, तीळ, ओवा, हळद, मीठ, हिंग आणि तिखट आणि इनो थोडा, तेल एवढं घेतलेलं आहे. आता मी याच्यात सगळं हे टाकून घेते, तिखट टाकून घेते, मीठ घातले, हळद, ओवा क्रश करून घेते हातावर, आणि हिंग, आणि त्यामध्ये इनो घालून घेते थोडं, म्हणजे पाहिजे. आता हे चण्याच्या डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा, जास्त नाही, थोडं. आता मी याला भिजवून घेते छान. आता हे सगळं मिक्स केलेलं आहे. आता ताटावर वाफवायला ठेवते. त्यासाठी मी हे यामध्ये तेल लावून घेते ताटाला. मध्ये हे सारण थापून घेते. हे बघा असं वडे. आता पहा, याच्यावर मी हे वरून तीळ टाकून घेते याला आणि चिपकवून घेते. ते बघा, तीळ घालून घेतले आणि यावर आता हे थोडंसं थापून घेते, म्हणजे चिपकून जातील हे तीळ याला. आता याला मी कढईत तिकडे पाणी ठेवलेलं आहे गॅसवर. आता ही वडी वाफवायला ठेवते. हे बघा, हे कढईत पाणी ठेवलेलं आहे. हे आता उकडलेलं आहे पाणी. त्यामध्ये हे ताट वडीचं मी ठेवून घेते आणि यावर हे झाकण ठेवते. हे बघा, याच्यावर थोडं वजन ठेवून देते. आता या 20-25 मिनिट याला वाफवायला लागते. हे बघा, हे वडी छान वाफवलेली आहे, छान कडक झालेली आहे, थंडी झाली. आता मी याला वड्या कापून घेते अशा पद्धतीचे. हे बघा, अशा आडव्या पण कापून घेतो. आता कढईत मी तेल ठेवलेलं आहे. आता तेल गरम झालेलं आहे. तर त्यामध्ये हे वडी मी सोडून घेते अशा प्रकारे. बघा, मी हिरव्या ताज्या मटरची वड्या केलेल्या आहे, मसाला वड्या. आणि तीळ बघा किती छान उमटलेली आहे. आणि ही गोड चटणी त्याच्यासोबत सर्व करा. ही माझी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही करूनही बघा. आणि माझ्या नवीन चॅनल असं हे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा.